आज गुरुपौर्णिमा उत्सव 2026 आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे। गुरुला मानलं जातं आणि गुरुचा आशीर्वाद असतो आणि म्हणून ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या ऑफिसच्या बाहेर अनेक कार्यकर्त्यांच्या आपल्याला रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत। त्या अनुषंगानं अनेकांना योग्य दिशा योग्य प्रभाव देणारे या ठिकाणी केळकर साहेब माझ्याकडे। केळकर साहेब, आज गुरुपौर्णिमा आहे। आई आपले गुरु असतात, वडील आपले गुरु असतात आणि त्याहून आपणाला योग्य दिशाने प्रवाह देणाऱ्या आपल्यासारखे गुरु मानणारे कार्यकर्ते आहेत। काय आनंद होतो आज गुरुपौर्णिमेचा? नाही, निश्चितपणे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण देवालयात जातात, प्रार्थनास्थळी जातात आणि आशीर्वाद घेतात। अनेकांचे अनेक व्यक्ती देखील आवडते असतात, त्यांच्याकडे जातात। पण आपल्या जीवनामध्ये निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला गुरु असतात आणि गुरुशिवाय काही पर्याय नाही। गुरु हा आधार देतो, गुरु हा संकटकाळी त्याला धीर आणि धैर्य देतो आणि त्याच्यामुळे व्यक्तीमध्ये शेवटी माणूस हा कुठला तरी आधार शोधत असतो आणि त्याला जर मिळाला तर तो निश्चितपणे त्याच्याशी स्नेहाने वागतो, त्याच्याबरोबर असतो। माझे देखील पूर्ण एवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप क्षेत्रामध्ये मी काम केलं आणि माझ्या दृष्टीने मी सचोटीने काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं की लोकांच्या मध्ये विश्वासाची भावना निर्माण असली पाहिजे आणि ती विश्वास जो आहे तो सांभाळण्याचा, टिकवण्याचा खूप प्रयत्न केला। कारण राजकीय क्षेत्रामध्ये हे अवघड काम असतं। राजकीय क्षेत्रामध्ये दर घटक्याला काही वेळेला खोटं पण बोलायला लागतं, पण माझ्या आयुष्यात मी कधीच खोटं बोललेलं नाही आणि माझ्या मुलांना देखील मी सांगतो की खोटं कधीच बोलू नये, कारण काय बोललं ते नंतर लक्षात राहत नाही आणि काही वर्षानंतर ते उघड होतं। त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे लोक येतात, मलाही आनंद वाटतो। मी काही असा मोठा नाही की मी त्यांना फार मोठा आशीर्वाद देईन, परंतु मी एक शुभचिंतक आहे। शेवटी दुसऱ्या व्यक्तीचं चांगलं चिंतणं ही देखील मोठी गोष्ट असते। दुसऱ्याचं चांगलं झालेलं असतं त्यावेळेला त्याच्या आनंदात सहभागी होणं फार कठीण असतं। दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं सोपं असतं कदाचित, परंतु त्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे अवघड काम असतं आणि ते आपण करायला पाहिजे। चांगलं पेरलं म्हणजे चांगलं उगवतं आणि हेच वेगळी शिकवण आणि त्या समाजातल्या कार्यकर्त्यांना, तरुणांना आणि त्याचबरोबर दोबगलेले मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणारा गुरु कसा असावा ह्याचं मृत्युमंद उदाहरण ठाणे शहराचे जनसेवक आमदार केळकर होते। त्या अनुषंगानं अनेक शिष्यांच्या मनात नक्की काय भाव जोडलेत जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातल्या अनेक या ठिकाणी आरोग्य सेविका, डॉक्टर आलेले आहेत। खऱ्या अर्थानं केळकर साहेबांच्याकडे आज गुरुपौर्णिमा निमित्त आला। काय वाटतं, गुरु कसा असावा, गुरुबद्दल काय भाव आहेत? नमस्कार। सरांबद्दल बोलायचं तर सर म्हणजे आम्हाला ऍक्च्युली आम्ही साईबाबांना मानणारे आहोत। साईबाबा आमचे गुरु होते, पण प्रत्यक्षात आज आम्हाला असं वाटतंय की त्या गुरुनी आम्हाला मानव रूपातला देव दिलेला आहे। माणसातला देव कसा असावा आणि माणसातला देव काय आहे याची प्रचिती आम्हाला सरांकडे आल्यानंतर आली। म्हणजे सर म्हणजे कधी आम्हाला हे वाटतच नाही की ते राजकारणी आहेत। कायम सरांकडे लोभ नाही, कसलाही हव्यास नाही। आता जे चित्र असतं बाहेर तसं कुठलंही इथे काहीही तुम्हाला दिसणार नाही। ऑफिस म्हणजे देऊळ आहे हे मी कायम सांगत आली आहे। त्या देवळाला म्हणजे तुम्ही जेव्हा आतमध्ये याल तेव्हा तुम्हाला देवळात आलेल्याच जाणीव होणार। आणि सर म्हणजे एक पुस्तक आहे, तुम्ही जितक्या वेळा त्यांच्याकडे याल तुम्ही नेहमी काहीतरी वेगळं शिकून जाल। सरांकडे आल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी आहे, जे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जे पॉझिटिव्हिटी येते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही बऱ्याच जणींनी घेतलाय। मी एवढंच म्हणेन की सरांना प्रत्येकाला असा एक गुरु लाभावा। देव प्रत्येकाकडेच असतोच, देवाचे आपण कायम आभारी असतो। किंवा मला स्वतःला असं वाटतं की देवाचे आपण जेव्हा खूप जास्त आपण देवाच्या जवळ असतो तेव्हा देवच आपल्याला अशा माणसातल्या देवांना भेटवतो। काय गुरुविषय भाव आहे? जे जे उत्तम, जे जे सर्वोत्तम ते फक्त सरांच्या ठाई आम्हाला दिसत आहे आणि गुरु कसा असावा ते त्यांच्याकडे बघून
खरंच त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर आहेत. ते सर्वसामान्य माणसांसाठी ते या ऑफिसमध्ये 12 तास अवेलेबल असतात. तसा कोणच माणूस नाही की ते सर्वसामान्य माणसासाठी अवेलेबल असतील. सूरज दळवी या ठिकाणी आलेले आहेत. दळवी साहेब, आपण केळकर साहेबांच्या दर्शनाला आला खऱ्या अर्थानं. माणसातलं माणूस पण जपणारा अनेक माणसं आपण बघतो. राजकारणापलीकडे काही देव माणसं असतात. केळकर साहेब, आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण भेट दिली, काय अनुभव? आपण लहानपणापासून बघतच आलो आहोत. जसा अभ्यास शिकवणारा शिक्षक असतो तसंच जेव्हा समाजासाठी काहीतरी कार्य करायचं असतं आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं आहे, करणं आहे, हे सगळं मी स्वतः गेले अनेक वर्ष साहेबांबरोबर काम करतोय आणि साहेबांकडून कुठे ना कुठे त्यांच्या एवढं नाही म्हणता येणार, पण कुठे ना कुठे एक थोडा तरी वाटा हा मी त्यांच्याकडून शिकलो आहोत. आणि त्यांच्याकडे विविध आम्ही जर तुम्ही बघत असाल ज्यांचे जे ते कामं करत असतात, हप्त्यातून 2दा जनता दरबार भरतात. त्या जनता दरबारमध्ये जेव्हा आम्हाला त्यांची ताकद बघता येते, साहेब अधिवेशनातून येतात, अधिवेशनातून आल्या आल्या लगेच सकाळी दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमातून येतात, बाहेरून येतात, आल्या आल्या लगेच त्या क्षणाला 10:30 वाजताचा टाइम असतो त्यावेळी तिथं जातात. हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे एखाद्या नेत्याकडे जेव्हा आपल्याला खरोखर शिकायसाठी जर असेल तर नेता जर बघावा, तर खरोखर मी सर्व माझ्या भाजपच्याच नाही तर विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील मी सतत आम्ही बोलत असतो की आमदार संजय केळकर साहेब यांच्यासारखा एक नेता असावा आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर असतं आणि शिकावं. कारण शेवटी घडणारा विद्यार्थी असो, कार्यकर्ता असो, अशाच नेत्यांकडून शिकतो आणि एक चांगलं येणाऱ्या भविष्यात कामं किंवा जनतेची सेवा ही आम्ही देखील करावी, हे साहेबांकडूनच आम्ही शिकलोय. हेच आम्हाला त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्हाला त्यांनी आशीर्वाद द्यावा हीच आमची इच्छा आहे. आणि म्हणून आपण मोठ्या संख्येनं आपणाला ठाणे शहराचे जनसुख आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाभर आणि कार्यकर्त्यांची आपणाला फळी बघायला मिळाली. खऱ्या अर्थानं माणसातलं माणूस पण जपणारा देव माणूस काय असतो, गुरु काय असतो, याचं मृत्युमंद उदाहरण आपणाला ठाण्यामध्ये बघायला मिळाला. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.